नमस्कार. सर्व गोडताई दादांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खमंग अशी रानभाजी दाखवणार आहे. त्याची रेसिपी एकदम छान आणि मस्त अशी आहे बरं का मैत्रिणींनो. चला तर मग, सर्वांना ही रानभाजी माहिती आहे. एकदम छान आणि पौष्टिक अशी भाजी आहे बरं का. आयुर्वेदिकदृष्ट्या ही एकदम छान मस्त रानात उगणारी भाजी आहे. चला तर मैत्रिणींनो, या भाजीचं नाव आहे तांदूळच्याची भाजी. एकदम फ्रेश अशी भाजी मी खुरपीत असताना मला शेतामध्ये सापडली. मला त्याची क्लिप तुमच्यासोबत शेअर करण्याचा मोह आवरलाच नाही. मी तुम्हाला दाखवते किती छान आणि मस्त अशी भाजी आहे. चला तर मग आता वेळ न लावता आपण भाजीची रेसिपी सुरू करू. मी ही शेतातून आणलेली भाजी एकदम छान अशी निवडून घेतली. 4 ते 5 पाण्याने धुवून काढली. कारण याला मातीची रज्जी लागलेली असते, ती एकदम व्यवस्थित धुवून काढायची, नाहीतर खाता वेळेस कचकच लागते. एकदम छान आणि मस्त अशी भाजी होती बरं का. ही तुम्ही तिखट खाऊ शकता किंवा तेला मिठातही खाऊ शकता, परंतु ही तेला मिठाचीच भाजी खूप छान लागते. चला तर मग आता आपण एकदम छान आणि मस्त अशी भाजी धुवून घेतलेली आहे. ती भाजी एका कढईमध्ये टाकायची आणि परतून घ्यायची. या भाजीला पाणी अजिबात वापरणं नाही लागत. चला तर मग आता ही भाजी आपण 1 ते 2 मिनटं छान अशी परतून घेऊ. तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्हाला जर खरंच शेतीवाली गृहिणीची पद्धतीच्या रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगत जा. पहा, आता आपली भाजी एकदम छान मस्त अशी परतलेली आहे. चला तर मग आता आपण ती भाजी छान अशी परतून घेतलेली आहे बिना पाण्याची. मस्त शिजलेली आहे. आता आपण ती भाजी साईडला घेऊ आणि पुढील कृती फॉलो करू. छान अशी मिक्स झाल्यानंतर आपण ती भाजी साईडला काढून घेऊत. मी आता ही गरमच भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते. आपल्याला ही गरम भाजी पिळता येणार नाही, त्यामुळे आपण त्यात थोडंसं गार पाणी टाकून भाजी पिळून घेणार आहोत. चला आता आपण एकदम कचकच अशी भाजी पिळून घेऊ आणि नंतर पुढील कृती फॉलो करू. दोन्ही हाताने जितकं दाबता येईल तितकं दाबून आपण याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि परतलेल्या कढईत डबल भाजी टाकून घ्यायची. एकदम भाजी मोकळी करायची आणि कढई गरम करायला ठेवायची. चला आता कढई गरम झालेली आहे. आता आपण ते तेल टाकून घेऊ. खायला ही एकदम अप्रतिम चवीची भाजी लागते बरं का. माझी आजी सांगत होती की 1972च्या दुष्काळात ही भाजी नुसती मिठासोबत उकडून खाल्लेली आहे. त्यामुळे ही जुन्या काळातील पारंपरिक भाजी आहे. पौष्टिक असणारच झाली ना मैत्रिणींनो. चला तर मग आता आपण तेल मीठ टाकून घेऊ आणि एकदम छान अशी परतून घेऊ. आहे की नाही 5 मिनिटात तयार होणारी रानभाजी. चला, तुम्हाला कशी वाटली माझी भाजीची रेसिपी ती कमेंट करून सांगा. बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागते बरं का मैत्रिणींनो. लहान मुलंही एकदम छान अशी आवडीने खातात. तर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटू अशीच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद.